मत्तई शुभवर्तमान याचा 9वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 38 वचन लिहून आहे. येशू ख्रिस्त गदरेकरांच्या देशामध्ये असलेले 2 दुष्टात्माग्रस्त मनुष्याला बरे केल्यानंतर तिथले लोक त्याच्यासोबत विनंती केले का आमच्या देशातून तो निघून जा. मग तो तिथून आपल्या स्वदेशामध्ये कफरनहूममध्ये आले. 9व्या अध्यायामध्ये 1 वचनपासून ते 8 वचनपर्यंत पक्षघाती मनुष्याला बरे करणे आणि त्यांच्या पापाला क्षमा करणे याविषयी लिहून आहे. आणि 9 वचनपासून तर मत्तईचं पाचारण, मत्तई शुभवर्तमान लिहिलेले या शिष्याला देवानं निवडले हा जगतकर्ता होता. 10 वचनपासून तर 13 वचनपर्यंत फरसी लोकाला येशू ख्रिस्त दिलेले उत्तर. 14 वचनपासून ते 17 वचनपर्यंत योहाननं आपले शिष्य येशू ख्रिस्ताकडे पाठवले आणि येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत बोललेले वचन. 16 वचनपासून ते 17 वचनपर्यंत द्राक्षरसाचे दृष्टांत. 18 वचनपासून ते 26 वचनपर्यंत याहीरची कन्या जिवंत होणे आणि रक्तस्रावी स्त्रीचे बरे होणे. 27 वचनपासून ते 31 वचनपर्यंत येशू ख्रिस्त 2 आंधळेला बरे करणे. 32 वचनपासून ते 34 वचनपर्यंत मुक्का भूतग्रस्तला येशू ख्रिस्त बरे करणे. 35 वचनपासून ते 38 वचनपर्यंत गलील प्रांतामध्ये येशू ख्रिस्तांची सेवा. 9वा अध्याय याच्या 1 वचनपासून आपण वचनचं वर्णन बघू. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास पोचला. गेरासेनिया प्रांतातले लोक त्याच्यासोबत विनंती केली का आमच्या देशातून जा. त्याच्यानंतर गदरण्याच्या देशामध्ये लोक दुष्टात्मा ग्रसित होते आणि ते लोक बरे होऊन ते दुष्टात्मा डुकरामध्ये गेल्यानंतर डुक्कर मेल्यानंतर हे सर्व बघून त्या देशातले लोक येशू ख्रिस्तासोबत विनंती केले का आमच्या देशातून निघून जा. यासाठी प्रभू परत कफरनहूममध्ये परत आले. आपल्या नगरास पोचला. मग पहा, खाटेवर पडलेला कोणी एक पक्षघाती मनुष्य त्याच्याकडे आणले. तेव्हा येशूनं त्याची श्रद्धा पाहून पक्षघाती मनुष्याला म्हटले, मुला धीर धर, तुझा पापाची क्षमा झाली आहे. इथं येशूनं बोललेले शब्द तिथे असलेले शास्त्री आणि फरसी ऐकून त्या लोकांना आक्षेप केले. पाप क्षमा करायचा अधिकार फक्त देवालाच आहे. येशू ख्रिस्तानं म्हटले, तुझे पाप क्षमा झाले. हे ऐकल्यानंतर देवाचं स्थळ त्यांना घेतले म्हणून त्या लोकांना द्वेष आले. या वचनला बघताना लोक पक्षघाती व्यक्तीला येशू ख्रिस्ताकडे आणले. येशू ख्रिस्तानं त्या पक्षघाती लोकांना आणलेले विश्वासला बघितले. हे त्याचे प्रधान अंश आहे. याच्यामध्ये लक्ष दिलेली गोष्टी हे आहे का आणलेले लोकांचा विश्वास. इथं पक्षघाती याचे विश्वासच्या बारेमध्ये नाही म्हटले.
त्या रोगीला खटवर्त आणले. त्या लोकांचा विश्वास. घाबरू नक म्हणले तेव्हा त्याला पुत्र म्हणून बोलावले. बघा इथे त्याला पुत्र म्हणून बोलावले तेव्हा विश्वासच्या द्वारा तो येशूचे संबंधी झाले. तुझे पाप क्षमा झाले आणि पाप क्षमाचे कराचे अधिकार फक्त देवाकडेच आहे. एका पापीला नीतिमान बनवणारा फक्त देवच एक आहे. या शब्दाच्या बोलण्याच्या द्वारा तिथे असलेले फरसी लोकांना अपेक्षा झाले. येशूनं त्यास कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या अंतःकरणात वाईट कल्पना का आणता? इथं दोन गोष्टी घडली लक्षात ठेवा. एक, येशू ख्रिस्तानं म्हटले का तुझे पाप क्षमा झाले, आणि दुसरी गोष्टी मनुष्याच्या अंतःकरणातले गोष्टी ग्रहण करणे. हे दोन्ही कार्य समजणे हे देवाचेच लक्षण असते. आणि पाप क्षमा फक्त देवच करतो हे फरसी लोकांना माहीत आहे. आणि हृदयांचे आतमध्ये असलेल्या गोष्टी फक्त देवच समजतो हे पण त्या लोकाला माहीत नाही का? त्या लोकाला माहीतच असन. यासाठी येशू ख्रिस्त त्याच्या हृदयामध्ये असलेल्या गोष्टी बाहेर प्रगट करून राहिले. त्याला पाप क्षमा करायचे अधिकार आहे, कारण तो देवाकडून आले, देवाचे पुत्र आहे. त्याचे अंतरात्मा पण देवानं ओळखले आणि हे देवाले साध्य आहे. तो देवाकडून आलेला देवच आहे हे माहिती करासाठी येशू ख्रिस्त त्यांचे विचार करून त्यांचे विचार माहीत करून त्यांच्यासोबत बोलून राहिले. तुम्ही आपल्या अंतःकरणात वाईट कल्पना का आणतो? आपल्या हृदयामध्ये काय होऊन राहिले देवाले आणि फक्त त्यालाच कळतो. शैतानला पण मनुष्याचं हृदय माहीत करायचे अधिकार नाही. सोबत असलेला व्यक्तीचे पण हृदय माहीत करायचा त्याला अधिकार नाही आहे. फक्त हा देवाला आणि त्यालाच हे अधिकार आहे. पण येशू ख्रिस्त त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये विचार केलेली गोष्टी माहीत करून त्या लोकांसोबत बोलत आहे. कारण तुझे पापाची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे आहे? पापाला क्षमा करणे सोपे आहे नाही, हे फक्त देवाला साध्य आहे असे सांगतील. मग तू उठून उभं हो आणि चाल हे सोपे आहे का? नाही, हे पण देवाला साध्य आहे. हे काम देवच करू शकतो. यासाठी या दोन विधीनं तो देव आहे म्हणून तो प्रमाणित करत आहे. पापाची क्षमा त्यानं केली हे गोष्टी सत्य आहे म्हणले तर, म्हणजे तू उठ चाल आणि फिर म्हणले तेव्हा तो तसं केले पाहिजे. मग तेव्हा त्या लोकांना समजले पाहिजे का तो देव आहे. कारण तुझे पापाची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे? तरी पण पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचे मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे. तुम्हा समजावे म्हणून उठ आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. येशू ख्रिस्त इथं तीन गोष्टी सांगत आहे. तू उठ, आपली खट उचल आणि आपल्या घरी जा. तू उठ आणि आपली बाज उचलून घेऊन जा. कसे उठणार? तो तर पक्षीघाती होता. 4 लोक उचलून आले तर
याचं शरीर इथे आले होते. असे असलेला व्यक्तीला प्रभू म्हणत आहे का उठ, साध्य आहे का मनुष्याला? पक्षघात मारून शरीर पडून आहे आणि असं शरीर उठणं हे साध्य आहे का? असाध्य गोष्टीला साध्य करून येशू ख्रिस्त इथं आज्ञा देऊन राहिले का तू उभं हो. कितीतरी दिवस तो पक्षघातनं पीडित होऊन वर्षोनवर्षी होता आणि येशू ख्रिस्तानं त्या शरीराला आज्ञा दिले उभं हो. या शब्दाच्या द्वारा त्या शरीरामध्ये ताकद आली, सामर्थ्य आली. तो उठून उभा झाला. त्याच्यानंतर येशू ख्रिस्तानं त्याला दुसरी आज्ञा दिली का तू आपली बाज उचल. त्याच्यानंतर प्रभूनं म्हटले घरी जा. तो घरी गेला. प्रभूनं इथं त्याला 3 आज्ञा दिले, तू उभं हो, आपली बाज उचल आणि घरी जा. हे सर्व मनुष्य बघल्यानंतर भयभीत झाले आणि त्या लोकांना देवाची महिमा केली. येशू ख्रिस्त देवाचे पुत्र होते, त्यासाठी त्या लोकांना देवाची महिमा केली. पक्षघाती व्यक्तीला बरे करण्याच्या द्वारा येशू ख्रिस्तानं काही गोष्टी सांगितले. पाप क्षमा करायचा अधिकार त्याच्याकडे आहे. उठ, उभं हो आणि आपले खट घेऊन जा. हे फक्त येशू ख्रिस्ताले साध्य होते. त्याच्याकडं परिपूर्ण अधिकार होते आणि तो अधिकारच्याच द्वारा बोलले होते. मत्तैनं येशू ख्रिस्ताच्या अधिकारला फार विस्तारानं माहिती करून घेतले. येशू ख्रिस्त राजाचे राजा आहे, त्यासाठी तो त्याच्या अधिकारविषयी सांगत आहे. तो देवाचा पुत्र आहे म्हणून तो त्याच्या अधिकारविषयी बोलत आहे. आपण 9 वचन बघू. मग तिथून जाताना येशूनं मत्थै नावाच्या मनुष्याला जगतीच्या नाक्यावर बसलेला पाहून त्याला म्हटले, माझ्या मागं ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागं गेला. येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि येशूचे शब्द स्वीकार करायला लावतो. येशू ख्रिस्ताचे शब्द विश्वास उत्पन्न करतो. मत्तै उठून उभा झाला आणि त्याने आपले नोकरी सोडून दिले. त्या काळामध्ये रोमी लोक यहुदी लोकांकडून कर घेत होते आणि ते कर घ्यासाठी रोमी लोक यहुदी लोकांना काम देत होते. आणि लूकशुभ वर्तमानमध्ये 19 अध्यायामध्ये हेच काम जक्कई पण करत होते. त्या काळामध्ये अशा लोकांसोबत लोक यहुदी द्वेष करत होते आणि हे लोक कर जमा करून सरकारमध्ये जमा करायचे काम या लोकांचे होते. यासाठी येशू ख्रिस्तानं मत्तैला आपल्या शिष्य होण्यासाठी त्याचे आव्हान केले. नंतर असे झाले की तो घरात जेवण्यास बसला असता पहा, बहुत जगतदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांचे पंक्तीस जेवण्यास बसले. हे पाहून फरीसी त्याचे शिष्यांस म्हटले, तुमचा गुरु जगतदार व पापी लोकां यांच्याबरोबर का जेवतो? बघा, येशू ख्रिस्त जेवण करासाठी गेले आणि हे जेवण करायचं घर मत्तैचेच होते असे आपण विचार करू, आपण म्हणू. मत्तैच्या घरी मोठा उत्सव झाला आणि याच्यामध्ये अनेक जगतकर्ते लोक आले आणि फरसी लोक या लोकांना पापी म्हणतो.
म्हणजे साधारण लोकांना फरसी आणि शास्त्री आणि सदुकी लोक पापी म्हणत होते. अनेक पापी लोक येऊन येशू ख्रिस्तासोबत जेवणाला बसत आहे असे त्या लोकांना प्रश्न केले. हे ऐकून तो म्हणाला, निरोग्य वैद्यांची गरज नाही तर दुःख्यांतास आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण मी धार्मिकास नाही तर पापी जनांस बोलवण्यास आलो. येशू ख्रिस्ताच्या 3.5 वर्षाच्या सेवामध्ये फरसी लोक, सदुकी लोक, शास्त्री लोक यांच्यासोबत नित्य संघर्षण व्हायचे. नित्य रीतीनं हे लोक येशू ख्रिस्तासोबत वाद करायचे. यासाठी येशू ख्रिस्त या लोकाला म्हणते का तुम्ही जाऊन शास्त्रामध्ये बघा, कारण हे लोक शास्त्रामध्ये बघत होते आणि त्याच्यावर उजेड पाडत होते. मला दया पाहिजे, बली नाही. प्रभू कोणताच मनुष्य नाश नाही झाले पाहिजे अशी इच्छा करतो. प्रभू कोणतीच जाती नाश नाही झाली पाहिजे अशी इच्छा करतो. यजकेलच्या पुस्तकमध्ये सांगितले का दुष्टतामध्ये राहून मरण नाही पावले पाहिजे अशी देवाची इच्छा नाही. तो आपल्या दुष्टतातून निघून सत्याचा मार्गामध्ये आले पाहिजे अशी देव इच्छा करत आहे. यासाठी त्याच्यासोबत बसलेले जगतकर्ता आणि पापी लोक जेवण करताना त्यानं एकच गोष्टी सांगितले का रोगीला वैद्य पाहिजे, पापीला तारण करता पाहिजे, आणि जो रोगी नाही आहे त्याला वैद्यची का गरज. पापी लोकांना तारण करता पाहिजे, नीतिमान लोकांना नाही. यासाठी मी पापी लोकांनाच बलवाने आलो, नीतिमान लोकाला नाही. पहिल्यांदा येशू ख्रिस्त आले तर पापी लोकांना बलवासाठी आले, आणि तो परत दुसऱ्या वेळी येईन तो नीतिमान लोकांना बलवासाठी येणार. हे फरक आहे. पहिल्यांदा येशू ख्रिस्त आले तेव्हा पापी लोकांना तो आव्हान केले त्यांचे रक्षणसाठी, त्यांचे तारणसाठी. देव कधीच बलीची इच्छा नाही करत, तो दयाची इच्छा करतो. हे गोष्टी आपण समजून घेऊन पापाची क्षमा मागितले पाहिजे. 14 आणि 15 वचन वाचू. त्यावेळीस योहानचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, आम्ही व फरसी पुष्कळ उपवास करीतो, तुमचे शिष्य उपवास करीत नाही, हे का. येशूनं त्यास म्हटले, वाढ्यांच्या बरोबर वर आहे तोपर्यंत त्यांचे शोक करावेले काय, परंतु त्यांच्यापासून वाराला घेऊन जाण्याचा काळ येईल तेव्हा ते उपवास करतील. येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण झाल्यानंतर हे येशू ख्रिस्ताचे शिष्य 120 लोक दुसऱ्या मंजिलवर 10 दिवस उपवास प्रार्थनास केले. येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत असताना त्या लोकांना उपवास प्रार्थना नाही केले. त्या काळामध्ये उपवासासाठी भक्ती अतिविशेष होते. योहानचे शिष्य उपवास करून राहिले, प्रधान याजकचे शिष्य उपवास करून राहिले, धर्मशास्त्राचे पालन करणारे लोक उपवास करून राहिले. पण तुझे शिष्य रोज जेवण करून राहिले आणि उपवास नाही करत आहे, हे प्रश्न आहे. नवरदेव घरी असताना कोणीच उपवास नाही करत, येशू ख्रिस्तांना उत्तर दिले. येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याचे शिष्य उपवास करायचे काही गरज नाही.
येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत असताना त्या लोकांना उपवास नाही केले, पण येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण झाल्यानंतर ते लोक 10 दिवस उपवास केले आणि पवित्र आत्माचं दान त्या लोकाला मिळाले. प्रेषितांचे कृत्य याचा 2वा अध्याय आपल्याला याचं साक्षी देतो. एक गोष्टी लक्षात ठेवा, उपवास कराची आज्ञा ख्रिस्तामध्ये नाही दिली. उपवास करण्याच्या द्वारा आपल्याला आत्मिक बल आणि देवाचे सामर्थ्य मिळतो असे येशू ख्रिस्तानं सांगितले. यासाठी उपवासचे प्रयोजन आहे, पण उपवास आपले तारण नाही करत. उपवासाच्या द्वारा आध्यात्मिक रीतीनं आपण मजबूत होतो, पण त्याच्या द्वारा आपले तारण नाही होत. न्यायापासून वाचण्यासाठी उपवास करणे, तारणसाठी उपवास करणे हे नव्या करारामध्ये स्वीकार नाही केले. नवीन दाखरस नवीन मशक्यामध्येच टाकले पाहिजे, पुराण्या मशक्यात नाही. इथं आपल्याला जुने करार आणि नवे करारचे सेपरेशन दिसतो. जुन्या करारामध्ये पुराणे मशके आणि नव्या करारामध्ये नवे मशके म्हणजे दया, कृपा, सत्य आणि प्रेम. यासाठी जुना करार टळला पाहिजे आणि गेले पाहिजे. नव्या करार आल्यानंतर जुना करार कामी नाही येणार, ते टळले पाहिजे. येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढून त्याची मृत्यू होऊन त्याचे पुनरुत्थान झाल्यानंतर जुन्या करारच्या अनुसार लोकाला हिशोब द्यायची गरज नाही. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारा आपण हिशोब दिले पाहिजे. तसेच नवा दाखरस जुन्या बुदल्यांत कोणी घालीत नाहीत. घातलं तर बुदले फुटून द्राक्ष सांडतो. 16 वचनमध्ये कोण्या कपड्यांचे ठिगळं जुन्या वस्त्रात कोणी लावित नाही, कारण धडा करण्याकरिता जे कोर लावते ते जुन्याला फाळून घेतो व भोग अधिक मोठे होते. यासाठी जुन्या कपड्याला आपण जुना कपडाच लावले पाहिजे आणि नव्या कपड्याला आपण नवेच लावले पाहिजे. जुना करारच आहे आणि नवा करारच आहे. जुना करार तारण नाही देत, नवा करार अनुग्रहाच्या द्वारा तारण दिले आपल्याला. जुन्या करारमध्ये भक्त लोक धर्मी नाही ठरवले. नव्या करारमध्ये पवित्र शास्त्र नाही राहिले तर विश्वासी लोक धर्मी ठरले. यासाठी नवे करार आपण स्वीकार केले पाहिजे म्हणून येशू ख्रिस्तानं सांगितले. आता आपण 18 वचनपासून ते 26 वचनपर्यंत बघू. याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. 12 वर्षापासून रक्तस्राव झालेली स्त्री तिचे बरे होणे आणि याहीरची कन्या मृत्यूमधून जिवंत होणे, या 2 घटनेला आपण बघू. 18 वचनपासून आपण बघू. तो त्याच्याबरोबर हे बोलत असता पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याचे पाय पडून म्हणाला, माझी कन्या नुकतीच मरण पावली. याचे वृत्तांत आपल्याला याचे वर्णन भिन्न आहे. एक शुभवर्तमानमध्ये हा याहीर विनंती करताना त्याची मुलगी मराचीच होती आणि अजून एक व्यक्ती येऊन त्याच्यासोबत विनंती करतो का तुझी मुलगी मेली आहे, गुरुला दुःख नको देऊ. म्हणजे फरक काहीच नाही आहे. एकाच वृत्तांतला अलग अलग लोकांना अलग रीतीनं त्याला सांगितले.
माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेव, म्हणजे ती जिवंत होईल. लूका शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 49व्या वचनमध्ये, याईरच्या घरातून एक व्यक्ती दुरून आला आणि त्याला तो म्हणत होता का गुरुला दुःख नको देऊ, तुझी मुलगी मरण पावली. तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो, घाबरू नको, देवावर विश्वास ठेव. तसेच मत्तई शुभवर्तमान मत्तई लिहिताना तो म्हणतो, माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेव, म्हणजे ती जिवंत होईल. लूका शुभवर्तमाननं हे घटना लिहिताना त्यानं इन्व्हेस्टिगेशन करून त्यानं लिहिले होते, आणि मत्तईला जे ऐकण्यामध्ये आला तेच ऐकून तो इथं लिहून राहिले. तेव्हा येशू उठून त्याच्याबरोबर गेला व त्याचे शिष्य गेले. मग पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिळलेली एक स्त्री त्याच्या मागं येऊन त्याचे वस्त्राचे गोल्याला शिवली, कारण तिनं आपल्या मनात म्हटले, मी केवळ त्याचे वस्त्राला शिवले तरी बरे होईल. तेव्हा येशूनं मागे वळून तिला पाहून म्हटले, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासानं तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घाटेस बरी झाली. तसेच आपण लूका शुभवर्तमानमध्ये हे घटना बघितले तर वेगळे पद्धतीनं तिथं लिहून आहे. हे माझे कसे बरे झाले, ती भीडमधून बाहेर निघून आली. यासाठी तुम्ही पवित्र शास्त्र वाचताना एक गोष्टी लक्षात ठेवा, इतर लोक त्या संदर्भामध्ये साक्षी देताना ते ऐकून लिखण्यात आले. हे स्त्री 12 वर्षापासून रक्तस्रावाचे बिमारीनं पीडित होती. वैद्य लोकापाशी जाऊन तिनं आपले इलाज केले, पण ती बरी नाही झाली. ती येशू ख्रिस्ताविषयी ऐकली, ती येशू ख्रिस्ताच्या शब्दाविषयी ऐकली, ती येशूचे कार्याविषयी ऐकली, ती येशू ख्रिस्ताच्या अद्भुत कार्याविषयी ऐकली, ती येशूनं केलेले बरे कार्याविषयी ऐकली, आणि तिचा विश्वास वाढला. ऐकण्याच्या द्वारा विश्वास वाढतो. बंधू आणि भगिनींनो, ऐकण्याच्या द्वारा विश्वासचे जन्म होतो आणि विश्वास प्रगट होतो. ती म्हणाली, मी त्याचे वस्त्राला स्पर्श केले तरी होईल. यासाठी ती रहस्यमय रीतीनं गेली आणि मागाकडून येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला स्पर्श केली. येशू ख्रिस्तानं उभे राहून म्हटले का माझ्या वस्त्रातून, माझ्यामधून सामर्थ्य बाहेर निघाली. ती आपल्या विश्वासाच्या द्वारा येशू ख्रिस्तामधून सामर्थ्य घेतली. प्रभूनं तिले बघितले आणि म्हटले का तुझ्या विश्वासनं तुला बरे केले. येशू ख्रिस्तानं केलेले सर्व स्वस्थ कार्यामध्ये विश्वास प्राधान्य भूमिकामध्ये होते. विश्वासाच्या द्वारा आपल्याला स्वस्थपण मिळते, हे आपण माहीत करून घेतले पाहिजे. बघा, स्वस्थता आपल्याला वरदानाच्या द्वारा नाही, विश्वासाच्या द्वारा मिळतो. ज्याच्याकडे स्वस्थ करायचे वरदान आहे, तो विश्वासाच्या द्वारा स्वस्थाचे कार्य करतो. प्रार्थना करताना तो विश्वासाच्या द्वाराच प्रार्थना करून स्वस्थपण आणतो, पण त्याच्या वरदानाच्या द्वारा नाही. त्यावेळी ती स्त्री बरी झाली. तितक्यात येशू ख्रिस्त त्या अधिकारींच्या घरी आले.
मग येशू अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन पावा वाजवण्याचे व गलबला करण्याचे लोक समुदायास पाहून म्हणाला, त्या अधिकारांचे घर खचाखच भरून होते आणि त्या अधिकारांना एकच मुलगी होती आणि ती तरुण अवस्थेमध्ये येणार होती. एकच मुलगी होती आणि फार आनंद व्हायला पाहिजे होते. त्या घरामध्ये दुःख आले मृत्यूच्या द्वारा. यासाठी त्याचे रिश्तेदारनं त्याचे घर भरून होते आणि त्या गावातल्या लोकांना त्याचं घर भरून होते आणि येशू ख्रिस्ताला पाय ठेवासाठी जागा नव्हती. वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपली आहे. तेव्हा त्यांनी त्यास उपहास केला. ते लोक रडत होते आणि येशू ख्रिस्तानं सत्य बोलले तर त्या लोकांना अपहास्य केले. येशू ख्रिस्तानं म्हटले की ती झोपून आहे. म्हणजे येशू ख्रिस्तानं मनुष्याच्या मृत्यूला झोपेसोबत तुलना केली. पहिला थिस्सलुनीकियो याचा 4वा अध्यायामध्ये 13 ते 18 वचनपर्यंत येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, येशू ख्रिस्तामध्ये झोपणारे प्रत्येक लोकांना येशू त्या लोकाला आपल्यासोबत घेऊन उठणार. येशू ख्रिस्ताची मृत्यू झाले आणि त्याचे पुनरुत्थान झाले, पण जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ते ख्रिस्तामध्ये झोपून आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारा विश्वासी लोक देवापासून दूर नाही पण देवाचे जवळ जातो. यासाठी ख्रिस्तानं म्हटले का ही मुलगी मेली नाही परंतु झोपून आहे. मग लोकसमुदायाला बाहेर लावल्यावर आत जाऊन त्यानं मुलीचे हात धरले आणि ती उठली. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यामधून याकोब, योहान आणि पेत्राला आपल्यासोबत आतमध्ये घेऊन गेले आणि मुलीचे आई आणि वडील ते दोघं पण सोबत होते. हे सर्व 5 जणांच्या समोर येशू ख्रिस्तानं तलिता कुमी म्हणजे हे लाल मुलगी उठ असे म्हटले होते. तिला खासाठी काही दे असे ख्रिस्तानं म्हटले. या गोष्टीची कीर्ती त्या अवध्य देशात पसरली. येशू ख्रिस्तानं केलेले अद्भुत कार्याची कीर्ती त्या देशामध्ये पसरले इथं आपल्याला दिसतो. त्या घराचे आई आणि वडील आणि त्या गावातले लोक येशू ख्रिस्तानं केलेले कार्य आणि येशू ख्रिस्तानं त्या मुलगीला कसे जिवंत केले त्याची गवाही साक्षी ते लोक सांगत गेले आणि त्या घराचे अंधकार येशू ख्रिस्तानं दूर केले. त्या घराच्या दुःखाला येशू ख्रिस्तानं दूर केले. परत उजेड येशू ख्रिस्तानं त्या घरामध्ये आणले. मृत्यूवर शासन करणारा येशू ख्रिस्त आहे त्या प्रांतामध्ये सर्वाला माहीत झाले. आपण 27 वचनपासून ते 31 वचनपर्यंत बघू. मग येशू तेथून पुढे जात असता 2 आंधळे त्याच्या मागं चालत जाऊन मोठ्यानं बोलले, अहो दाविदाचे पुत्रा, आम्हावर दया कर. येशू ख्रिस्त यहुदी होते. तो यहुदाच्या गोत्रामधून आले म्हणून यासाठी त्याला दावीदचा पुत्रा म्हणून हाका मारले. यासाठी मध्ये शुभवर्तमानमध्ये 1वा अध्यायामध्ये तो देवाचा पुत्र, दावीदचा पुत्र म्हणून त्याच्याविषयी लिहिले. येशू ख्रिस्त तिथून जात असताना 2 आंधळे त्याच्या मागं आले. आंधळे लोकांना दिसून नाही पडत ना, त्या लोकांना ऐकले आणि त्याच्या मागं हाका मारत आले, दावीदचा पुत्र, आमच्यावर दया कर म्हणून ते लोक हाका मारून राहिले. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू
त्यास म्हणाला, हे करव्यास मी सामर्थ आहे म्हणून तुम्ही विश्वास धरते काय? तुम्ही विश्वास करता का? ऐका, तुम्ही बार बार हे शब्द येऊन राहिले आणि त्या लोकांना म्हणले, होय प्रभू. त्या 2 आंधळ्यांना म्हटले का, होय प्रभू, आम्ही विश्वास करतो. विश्वास करणे तुझे काम आहे आणि कार्य करणं देवाचे काम आहे. विश्वास करणे तुझे कार्य आहे. तू गरीब असन, तू विश्वास करत असन तर देव तुला धनवान करणार. तू आजार असन आणि तू विश्वास करत असन तर देव तुला बरे करणार. तुला समस्या असन आणि तू विश्वास करत असन तर देव तुला त्याच्यापासून बाहेर काढणार. तेव्हा त्यानं त्यांचे डोळे स्पर्श करून तुमच्या विश्वासप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. तुम्हाला विश्वास असेल तर तुमचे डोळे उघडण्यात येईल. येशू ख्रिस्त डोळे उघडणारा देव आहे, पण तो म्हणाला तुमच्या विश्वासच्या द्वारा देव तुमचे डोळे उघडणार. त्या लोकांना अगोदरच म्हटले होते का आम्ही विश्वास करतो, आणि ते प्रमाणित झाले का ते लोक विश्वास केले म्हणून. मग येशूनं त्यास निघून सांगितले की हे कोणाला कळू नये म्हणून सांभाळा. तरी ते तिथून निघून जाऊन त्या अवध्य देशात त्याची कीर्ती गाजवू लागले. ते लोक मौन नाही राहिले, पण त्या लोकांना देशामध्ये साक्षी दिले का आज आपल्यापाशी साक्षीचं जीवन आहे का. मग ते तिथून जात असता पहा, लोकांनी कुणी एक मुख्य भूतग्रस्त त्याच्याकडे आणले. त्यानं भूत काढल्यावर तो मुक्का बोलू लागला. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायल असे कधीच पाहण्यात आले नव्हते. परंतु फरसी म्हणाले, हा भूतांच्या अधिपतींच्या सहाय्यानं भूत काढतो. हेवा करणे. बघा, तुम्ही येशू ख्रिस्त केलेले कार्य फरसी, सदुकी, शास्त्री नाही करू शकले, आणि ते लोक येशूवर जलन ठेवून त्याला मारायचे प्रयत्न केले आणि षड्यंत्र रचले. बघा, तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेला प्रत्येक व्यक्ती बरे झाले, आणि हा मुक्का भूतग्रस्त होता. दुष्ट आत्मा एका व्यक्तीमध्ये प्रवेश करतो आणि त्याला आजार करतो आणि त्याच्या शरीराला बांधून ठेवतो. एक तरुण महिलाची 18 वर्षापासून तिच्यामध्ये दुष्टात्मा होती आणि तिची कमर पूर्ण बागून गेली, झुकून गेली. यासाठी दुष्ट आत्माच्या द्वारा लोक आजार पडतो असे आपल्याला वचन सांगत आहे. दुष्टात्मापासून त्यांना छुटकारा मिळून लोक बरे होत आहे असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगतो. बंधूंनो आणि भगिनींनो, तुला दुष्टात्माची समस्या असेल तर, रोगाची समस्या असेल तर येशू ख्रिस्ताला आपला आसरा बनव. येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेव. येशू ख्रिस्ताला आमंत्रण दे, तुला तो बरे करतो. परंतु फरसी म्हणाले, हा भूताच्या अधिपतीच्या साह्यानं भूते काढते. येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्याला अधिकार देऊन पाठवले होते आणि त्या लोकांना दुष्टात्मा काढले होते. यासाठी येशू ख्रिस्तानं म्हटले का मी दुष्टात्माच्या सहायतानं काढून राहिले तर तुमचे लेकरं कुणाच्या सहायतानं काढत आहे. बेलझूबचे आणि ख्रिस्ताचे का संबंध आहे? ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि तो देवाच्या सामर्थ्यानं या दुष्टात्म्याला काढून राहिले. आणि फरसी लोकांना हे सर्व गोष्टी सहन नाही झाले आणि त्या लोकांना येशू ख्रिस्ताचे निंदा केले. नंतर येशू त्यांच्या सभास्थांना शिकवित
राज्याचा स्वार्थ गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुःखांना बरी करीत सर्व नगरातून व गावातून फिरला. आज आपण आपल्या देशामध्ये संचार करत, गावामध्ये फिरत सुसमाचार गाजवले आणि देवाचे स्वार्थ सांगले, तर हे लोक धर्म परिवर्तन करत आहे म्हणून हिंसा करून राहिले. शुभवर्तमान आम्हाला नाही पाहिजे म्हणून ते लोक झगडे करून राहिले. याच्यासाठी आपल्या देशामध्ये सरकार आहे, पण तुम्ही समजून घेतले पाहिजे. त्या काळामध्ये प्रभू ख्रिस्तानं स्वेच्छानं शुभवर्तमान लोकांना सांगितले आणि शुभवर्तमान नाही सांगितले तर ते लोक कसे विश्वास करीन आणि विश्वास नाही करीन तर त्यांचे रक्षण कसे होईल. यासाठी वचन सांगतो, प्रभू गावामध्ये, नगरामध्ये, शहरामध्ये संचार केले. तो रोगी लोकांना बरे करत संचार केले आणि आज आपल्या देशाची परिस्थिती वेगळी आहे. आज आपण कोणते बरे काम करतो म्हटले तर त्या दिवशी त्या काळामध्ये असलेले फरसी लोक या काळामध्ये पण आहे, हिंसा करणारे आणि निंदा करणारे. तेव्हा लोकसमुदाय पाहून त्याला काळवळ आला, कारण मेंढक नसलेले मेंढरासारखे ते रंजीस झालेले व शिनलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्याला म्हणाला, पीक फार पण कामकारी थोडे आहेत. याच तो पिकांच्या धान्य आपल्या कामानीस कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. सेवक पुष्कळ पाहिजे आणि शुभवार्ता सांगणारे लोक पण पुष्कळ लोक पाहिजे, सेवा करणारे लोक पाहिजे. शुद्ध स्वार्थ आपल्याला आज पाहिजे. काहीच त्याच्यामध्ये मिश्रण आपण नाही केले पाहिजे. एक शुद्ध स्वार्थ आज या जगामध्ये आले पाहिजे, सांगले पाहिजे. मेंढपाळ नसलेले मेंढरासारखे दिसून राहिले, देव इथं तरस न भरून राहिले. आपण समाजाला बघितले तर आपण तरस न भरले पाहिजे की यांना सांभाळणारा ना सांगणारा कोणीच नाही. त्या लोकाला स्वार्थ सांगणे आपले धर्म आहे. 9वा अध्याय आपण संपवू.